शरद पवारांच्या राष्ट्रवादीतून बाहेर पडलेल्या एकनाथ खडसेंचा अजूनही भाजपात अधिकृत प्रवेश झालेला नाहीये आणि त्याआधीच खडसे पक्षाच्या कामाला मात्र लागलेले आहेत। गेल्या 2 दिवसांपासून त्यांनी प्रचाराला सुरुवातही केली आहे। पण प्रश्न हा आहे, खडसेंचा भाजपा प्रवेश नेमका का रखडलाय? पाहूया। रावेर लोकसभा मतदारसंघातून रक्षा खडसेंनी उमेदवारी अर्ज भरला तेव्हाची ही दृश्य। रक्षा खडसेंचे सासरे एकनाथ खडसेंच्या त्या पाया पडल्या आणि त्यांनी वडिलकीच्या नात्याने त्यांना आशीर्वादही दिले। मात्र स्वतः खडसेंना अद्याप पक्षप्रवेशाचा आशीर्वाद काही मिळालेला नाही। हा आशीर्वाद मिळण्याआधीच त्यांनी पक्षाची सेवा सुरू केली आहे। गेल्या 2 दिवसांपासून खडसेंनी भाजपचा प्रचार सुरू केलाय। शरद पवारांच्या राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिलेले खडसे त्यांच्या भाजपा प्रवेशाविषयी प्रचंड आशावादी आहेत। वरिष्ठांशी चर्चा केल्यानंतर मी त्यांना म्हटलं, प्रवेशाच्या संदर्भामध्ये भूमिका तुम्ही केव्हा जाहीर करणार आहे, म्हणजे केव्हा प्रवेश माझा होईल याची तारीख काही आहे का? त्यांनी सांगितलं निश्चित प्रवेश आहे। विनोद तावडे साहेबांनी सांगितलं निश्चित प्रवेश आहे। तर एकनाथ खडसे ज्या वरिष्ठांबद्दल बोलतायत ते वरिष्ठ आहेत तरी कोण, हा खरा प्रश्न आहे। ज्या वरिष्ठांनी खडसेंना लवकरच पक्षप्रवेश होईल असं आश्वासन दिलंय त्यांची नावं काय आहेत? तर या प्रश्नाचं उत्तरही स्वतः खडसेंनीच दिलंय। मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करण्याच्या संदर्भामध्ये सूचित केलेलं आहे आणि वरिष्ठांशी चर्चा केल्यानंतर मी त्यांना म्हटलं, प्रवेशाच्या संदर्भामध्ये भूमिका तुम्ही केव्हा जाहीर करणार आहे, म्हणजे केव्हा प्रवेश माझा होईल याची तारीख काही आहे का? त्यांनी सांगितलं निश्चित प्रवेश आहे। विनोद तावडे साहेबांनी सांगितलं निश्चित प्रवेश आहे। बावनकुळे साहेबांनी सांगितलं प्रवेशाबद्दलची तारीख जी आहे ते आम्ही तुम्हाला कळवणार आहोत, तुम्ही कामाला लागा। भाजपातील ज्येष्ठ नेते विनोद तावडेंनाही खडसेंच्या प्रवेशाबाबत फारसं टेन्शन नसल्याचं दिसलं। खडसे स्वतःच म्हणतायत तर प्रवेश होईलच असं तावडे म्हणतायत। ते स्वतःच म्हणले आहेत, आता त्यात काय राहिलंय? कोणाचाही विरोध नाही। बावनकुळे देवेंद्र फडणवीसांचा विरोध नाही, त्यामुळे त्यात काही अडचण येईल असं मला वाटत नाही। खडसेंनी भाजपात प्रवेश करण्याची घोषणा करून काही आठवडे उलटले तरी अद्यापही त्यांचा अधिकृत पक्षप्रवेश झालेला नाही। या उलट काँग्रेस राष्ट्रवादीतून भाजपात प्रवेश मिळण्याचा वेग कित्येक पट अधिक असल्याचं दिसून आलंय। थोडक्यात काय तर भाजपात जाणं हे मूळच्या काँग्रेस राष्ट्रवादीवाल्यांसाठी जितकं सोपं आहे तितकं मूळ भाजपवाल्यांना ते सोपं नाही असंच दिसतंय। तुम्हाला काय वाटतं? ज्ञानेश्वर चौतमल आणि सचिन गोसावीसह अमोल जोशी, पुढारी न्यूज।